सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण साती आसरांचा विषय घेऊन आलोय. अनेक लोक असतात, त्यांना साती आसराची भक्ती पूजा कशी करायची हे समजत नसतं. त्यातीलच एक विषय असा आहे, तो म्हणजे साती आसरांचे हवन कसे करायचे. साती आसरांचे हवन करणे गरजेचे असते. साती आसरा प्रसन्न होतात, पाठीमागच्या इड्यापिड्या पळून जातात, अशा बऱ्याच गोष्टीची मान्यता आहे. आणि साती आसराचा संचार देखील असतो. साती आसरा घरामध्ये स्थापन देखील लोकांनी केलेले असतात. तर अशा वेळेला वर्षातून एक वेळेस तरी घरामध्ये साती आसरांचे हवन झाले पाहिजे. आता घरामध्येच हा शब्द थोडासा चुकीचा ठरेल. साती आसरांचे हवन तुम्ही पाणवठ्याच्या ठिकाणी देखील करू शकता. विहीर असेल, तलाव असेल, समुद्र असेल किंवा नदी असेल, जिथं जलाशय आहेत तिथं देखील तुम्ही हवन करू शकता. तिथं करू नाही शकला तर हे हवन घरामध्ये आपल्या देवाऱ्यासमोर करू शकता. मात्र आता हे हवन कसे करायचे. जास्त करून या हवनाचे महत्त्व पावसाळ्याच्या दिवसामध्ये असते. आषाढामध्ये देखील याच्या हवनाचे महत्त्व असते किंवा पावसाचे सर्व दिवस याचे महत्त्व असते. आता हे हवन कधी करायचं. पौर्णिमा असेल, शुक्रवार असेल, मंगळवार असेल, अशा वेळेला हे हवन करायचं आहे. आता ठीक आहे, ज्यांना पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन जमणार नाही त्यांनी घरात करा, काही हरकत नाही. आता हे हवन करताना सामग्री कोणती लागेल. विशेष करून हवनामध्ये जी आपण लाकडे वापरतो, ही लाकडे कोणती असतील तर उंबर, आंबा, चंदन, पिंपळ आणि वड, या 5 झाडांची, वटवृक्षांची लाकडे लागतील. परंतु काही लोकांना सर्व झाडांची लाकडे उपलब्ध नाही झाली तर काय करायचं. तर तुम्हाला जितकीही लाकडे, जेवढ्या झाडांची लाकडे उपलब्ध होतील, 1, 2, 3, 4, 5 किंवा एकाच झाडाची किंवा 2च झाडांची तरी देखील चालेल. आणि त्यामध्ये देशी गाईच्या गोवऱ्या देखील घ्यायच्या. हे झालं लाकडांचं. आता त्यामध्ये हवनामध्ये काय टाकणार तुम्ही. तर यामध्ये तांदूळ घ्यायचे. काय घ्यायचेत. तांदूळ. तांदळाला तूप लावायचंय. सर्व तांदळांना तूप लावायचंय. म्हणजे थोडं तांदळामध्ये थोडंसं तूप टाकायचं चमच्यानं, हातानं सर्व तांदूळ हे करायचे आणि गुळाचा चुरा टाकायचा आहे. गुळाचा चुरा, तांदूळ आणि पांढरे तीळ याचं मिश्रण तयार करायचं आहे मंत्र म्हणून टाकताना. यानंतर आपल्याला तूप लागेल आणि भीमसेनी कापूर लागेल. कारण हवन प्रज्वलित करताना कधी अशी काडी लावायची नसते, त्याला कापूर पेटवून करायचं असतं. आता हवन तुमच्याजवळ जर विटा असतील तर विटा अशा रचून घेऊ शकता. तुमच्याजवळ पत्र्याचं भांडं असेल हवनाचं तरी चालेल. हे उपलब्ध नसेल तर एखादं लोखंडी घमेल असेल, मोठी कढई असेल, कशातही करू शकता. असा नियम नाही की असंच करा. तर इथं असं करायचंय. त्याच्या अगोदर काय करायचंय तुम्हाला. याच्या अगोदर जर तुम्हाला शक्य झालं तर 7 ठिकाणचं पाणी आणायचंय. 7 ठिकाणं म्हणजे विहीर असेल, तलाव असेल, नदी असेल, बोर असेल किंवा 7 नद्या, ह्या 7 ठिकाणचं पाणी आणायचं. आता जर हे शक्य नाही झालं तर काही काळजी करू नका. एकाच ठिकाणचं पाणी आणा, नदीमधील. नदी नसेल विहिरीतले आणा, विहीर नसेल तलावातला आणा, काही अडचण नाही. आणि जर तुमच्याजवळ कलश असले, 7 कलश जर तुम्हाला मिळाले, तांब्याचे असतात ना, तांब्याचा तांब्या आपण पूजेमध्ये वापरतो, मिळाले तर ठीक आहे. 7
कळशा पाण्याचे मिळाल्या तरी चालेल, आणि हे काहीच नाही मिळालं तर आपल्याकडे स्टीलचे तांबे असतात ते घ्या. या 7 जिथं हवन करणार आहे त्याच्या पुढं वळीनं ते 7 कलश म्हणजे तांब्या कळशी जे काय असेल ते मांडून घ्यायचे. त्या प्रत्येक कलशामध्ये पाणी भरायचंय. प्रत्येक कलशामध्ये पाणी भरायचंय. प्रत्येकात सुपारी टाकायची आहे. 1 रुपयाचा कॉईन प्रत्येक कलशामध्ये टाकायचं आहे. थोडंसं हळद कुंकू व्हायचंय. आंब्याची पानं लावून प्रत्येकावरती 1-1 नारळ ठेवायचंय. असे 7 नारळ. नारळाला हळदी कुंकू लावायचंय. त्या कलशाला सजवायचंय, कारण हे कलश नसून ह्या 7 आसरा आहेत. या उद्देशानं 7 आसरांना शृंगाराचं साहित्य आवडतं. स्त्रीला पण आवडतं ना शृंगाराचं साहित्य. बघा ना, लिपस्टिक असेल, आता बरंच साहित्य, ते मला काय स्त्रियांचं जे जे कोणतं काय साहित्य हे मला सांगता येणार नाही, परंतु ते स्त्रियांना माहीत असतं ना. शृंगाराचं साहित्य ते प्रत्येक तांब्याजवळ ठेवायचं आहे. त्यानंतर सुगंधी फुलं, यांना अप्सरा देखील म्हणतात ना. अप्सरा म्हणजे नटणं आवडतं. सुगंधी फुलं प्रत्येक तांब्याजवळ ठेवायचे आहेत. गजरा तांब्याला घालायचा आहे. त्यानंतर चमेली असेल, मोगरा असेल, गुलाब असेल, चंदन असेल, यापैकी कोणताही अत्तर त्या प्रत्येक तांब्याला लावून घ्यायचं आहे. यानंतर पिवळे कलरचे वस्त्र किंवा लाल कलरचे वस्त्र, किंवा हे काही नाही मिळालं तर नुसती शाल तरी चालेल. स्त्रिया असतील तर साडी मिळेलच, पुरुष असतील तर शर्ट असेल किंवा शाल घेऊ शकता पिवळे किंवा लाल रंगाची. आता हे कलश हवनाच्या समोर मांडून घेतले. हवनामध्ये जी काही लाकडे आहेत किंवा देशी गायच्या गोवऱ्या आहेत त्या तुम्ही रचून घेतल्या. त्याला कापूर तूप टाकलं आणि कापूर टाकून ते प्रज्वलित केलं. आता प्रज्वलित केल्यानंतर पहिल्यांदा संकल्प घ्यायचा आहे. 7 आसरांना सांगायचं आहे की तुमची कृपादृष्टी आमच्या पाठीशी असू दे, घरातील सर्व विघ्न दूर होऊ दे, आणि माझ्या या अल्पशा पूजा विधीनं आपण खुश व्हा, असं करून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ते जे 7 कलश मांडलेले आहेत त्याच्याच कडेला एक नारळ ठेवायचं आहे. त्या नारळाला हळदी कुंकू लावायचं नाही आहे, त्याला गुलाल लावायचा आहे. कारण तो कान्हा किंवा म्हसोबा त्यांच्याबरोबर असतो ना. म्हसोबाला देखील प्रार्थना करायची आहे की आमच्या घराचं रक्षण करा, पाठीशी राहा. आजूबाजूला रांगोळी वगैरे सजावट करा, फुलं व्यवस्थित लावा. देवाऱ्यातील सगळे देव पूजून ठेवायचे आहेत, त्यांना व्यवस्थित सजवायचं आहे. घरामध्ये धूपदीप करायचं आहे. सर्वांनी आनंदानं हवनाला बसायचं आहे. आता हवन प्रज्वलित केल्यानंतर आता ते हवन हे करताना सुरुवातीला ओम कुलदेवताभ्यो नमः स्वाहा, ओम ग्रामदेवताभ्यो नमः स्वाहा, ओम इष्टदेवताभ्यो नमः स्वाहा, ओम गुरुदेवताभ्यो नमः स्वाहा, इथं ते पकडायचंय, टाकायचंय. हे झाल्यानंतर पुढचं जे आहे हे त्या 7 आसरांची नावं घ्यायची आहेत. आता त्यांची नावं मी इथं देतोय, परंतु तुम्हाला ती जमली नाही म्हणायला, अनेकांना पाठ होत नाहीत ना. अशा वेळेला ओम सप्तमातृका देवे नमः स्वाहा, ओम सप्तमातृका देवे नमः स्वाहा असं म्हणू शकता. आता काय म्हणतील, आम्हाला हे पण नाही म्हणता येत. मग काही म्हणा, मावल्या म्हणा, मोठ्या बाया म्हणा, आई म्हणा, आणि पुढे स्वाहा म्हणायचं. आता मी तुम्हाला याची जी नावं आहेत ती नावं देतोय. 7 आसरांची जी नावं आहेत ती लोकपरंपरेमध्ये जी नावं आहेत ती 7 नावं अशी आहेत: मच्छी, कुर्मी, कर्कटी, ददुर्दी, मकरी, सोमपा, जतुपी. म्हणजे पाण्यामध्ये जे जे जीवजंतू आहेत त्यांच्यावरून त्यांना ही नावं दिलेली आहेत. पुराणामध्ये जर जायचं म्हटलं तर त्यांची नाव आहेत ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, इंद्राणी, कौमारी, वाराही, चामुंडा. आता हे जर म्हणता आलं तर ठीक आहे. आता तुम्ही मला हे मंत्र कसे तयार करायचे? काही मंत्र ज्यादा आपण पंडित व्हायचंच नाही. मुळात काय असतं,
आपल्या मनाचा भाव महत्वाचा आहे की नाही? मनाचा भाव महत्वाचा आहे. अगदी मनाचा भाव महत्वाचा. मग त्यावेळेला ओम वैष्णवी नमः स्वाहा, ओम मकरी नमः स्वाहा असं देखील म्हणू शकता. लिहून घ्यायचे. आणि असं आता किती वेळा म्हणायचं? तर कमीत कमी 108 वेळा प्रत्येकाची नावं घ्यायची आहेत. म्हणजे प्रत्येकाची म्हणजे अशा ओळी सगळी मिळून 108 वेळा होऊ दे, 1000 वेळा होतील, 2000, तो विषय नाही आहे. तुम्हाला किती वेळ करायचे तितके होते तुम्ही हवन करू शकता. हवन पूर्ण झाल्यानंतर त्या हवनामध्ये तुम्ही आता ज्या दिवशी तुमचं हवन आहे त्या दिवशी गोड नैवेद्य करायचे आहे, पोळ्याचं जेवणही करू शकता, किंवा त्या दिवशी तुम्ही सवासनींना सुद्धा जेव घालू शकता. हा तुमचा प्रश्न आहे. परंतु यातील काहीच नाही केलं तर एक गुळाचा खडा हवनाला नैवेद्य दाखवायचा आणि तो हवनामध्ये टाकायचा. 1 चमचावर दूध थोडं हवनामध्ये टाकायचं त्या अग्नीमध्ये. आणि 7 असरांना जो काही तुम्ही नैवेद्य कराल, म्हणजे पोळ्यांचा असेल, गोड नैवेद्य असेल, किंवा काहीच उपलब्ध नाही झालं तर साखर, खडीसाखर, गूळ यांचा नैवेद्य दाखवू शकता. आणि जो काना आहे त्याला तुम्ही अंडे रोट, म्हणजे अंडे आणि रोट भाकरीसारखा असतो ना, याचा नैवेद्य दाखवू शकता. काही नाही वाटलं आम्हाला हेही नाही करायचं तर त्या कानाला, मसोबाला दही भाताचा केवळ नैवेद्य दाखवायचा. आता हे झाल्यानंतर हवन थंड झाल्यानंतर त्याची रक्षा जी आहे ती तुम्ही चाळून बारीक करून घरामध्ये ठेवू शकता कपाल लावण्यासाठी, अथवा ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता, घराच्या अवतीभोवती टाकू शकता, शेतीमध्ये टाकू शकता. आता हे जे 7 कलश आहेत, कान्हाचा नारळ आहे तो, हे घरामध्ये 7 दिवस ठेवायचे तसेच देवाऱ्यापाशी. आणि 7 दिवसानंतर ते सर्व नारळ आणि त्यातील सर्व पाणी नदी, विहीर, जे तुमच्या इथं पाण्याचं काय साधन असेल तिथं जाऊन विसर्जित करायचंय. आता अनेकांचं असं म्हणणं होतं की 7 सरांच्या बाबतीत तुम्ही दीक्षा देता का? तर हो, 7 सरांची दीक्षा मी देतो, किंबहुना इतरही दीक्षा मी देत असतो. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा, किंवा आपल्याला काही समस्या विचारायच्या असतील तरी देखील कमेंट्समध्ये विचारू शकता. जय आदिशक्ती.